नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण प्राचीन आयुर्वेदाच्या शहाणपणात डुबकी मारणार आहोत आणि जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टांचा शोध घेणार आहोत. आयुर्वेदानुसार जीवनातला समतोल, समाधानकारक आणि ध्येयपूर्वक कसा बनवता येईल हे जाणून घ्यायचं असल्यास तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. चला तर मग आज आपण चरक संहितेतले सूत्रस्थान त्यातील पहिल्या अध्यायातले काही महत्त्वाचे श्लोक जाणून घेणार आहोत. आयुर्वेद हे एक प्राचीन भारतीय चिकित्साशास्त्र आहे जे आपल्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला समतोल ठेवण्यावर आधारित आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिला श्लोक आहे धर्म अर्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम. हा श्लोक आपल्याला सांगतो की जीवनातील 4 मुख्य उद्दिष्ट धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचं मूळ आरोग्यात आहे. आता या श्लोकाचा प्रत्येक शब्द उलगडून पाहूया. धर्म म्हणजे धार्मिकता, कर्तव्य आणि नैतिकता. आपल्या जीवनातील सर्व कर्तव्य निभवण्यासाठी आरोग्य महत्त्वाचे आहे. पुढे आहे अर्थ म्हणजे संपत्ती किंवा आर्थिक स्थिरता. आयुर्वेद आपल्याला शिकवतो की निरोगी शरीर आणि मन असल्याशिवाय आपण आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य नाही करू शकत. पुढे आहे काम म्हणजे इच्छांची पूर्तता आणि आनंद. शारीरिक आणि मानसिक आरोग्य नसताना आपण खरं समाधान मिळू शकत नाहीत. आणि शेवटी आहे मोक्ष म्हणजे मुक्ती किंवा आत्मिक शांती. आयुर्वेदानुसार आरोग्य हेच अंतिम मुक्ती मिळवण्याचं प्रमुख साधन आहे. या श्लोकांचा सार म्हणजे आरोग्य हेच जीवनातील सर्व ध्येयांचे पूर्ततेचं मूळ आहे. आरोग्याशिवाय आपण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकत नाही. पुढील श्लोक आहे हेतुलिंग औषध ज्ञानम स्वस्थ आतुरपरायणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्य बुभुदेय पितामह. याचा अर्थ असा की हेतू म्हणजे कारण, त्यानंतर आहे लिंग म्हणजे लक्षण आणि औषध म्हणजे उपचार. याचे ज्ञान हे स्वस्थ म्हणजे आरोग्यवान आणि आतुर म्हणजे रुग्ण या दोघांसाठीही महत्त्वाचे आहे. या त्रिसूत्रांचा म्हणजे 3 तत्वांचा ज्ञान पितामह म्हणजे ब्रह्मा यांनी आपल्याला दिले आहे, जे शाश्वत आहे म्हणजे कायमचे आहे आणि पुण्यकारक आहे. पुढे षडपदार्थांचे वर्णन आहे. सामान्यंच विशेषंच गुणान द्रव्यानि कर्मच समवायंच तज्ञत्वा तंत्रोक्तम विधिमास्थिताः. या श्लोकात 3 महत्त्वाच्या संकल्पनांचा उहापोह केला आहे. गुण, द्रव्य आणि कर्म. गुण म्हणजे कोणत्याही वस्तूचे विशेष गुणधर्म, जसे की रंग, स्वाद, गंध, स्पर्श इत्यादी. उदाहरणार्थ लवंगाची उष्णता, कडू स्वाद आणि तिखटपणा हे तिचे गुण आहेत. चरक संहितेमध्ये 41 गुणांचे वर्णन आहेत. त्यातील 20 शरीर किंवा गुरुवादी गुण आहेत, 10 सामान्य गुण आहेत, 6 आध्यात्मिक गुण आहेत आणि 5 इंद्रिय किंवा विशिष्ट गुण आहेत. आता द्रव्य म्हणजे जिथे गुण आणि कर्म एकत्रित येतात. प्रत्येक द्रव्याचे स्वतःचे गुणधर्म आणि कर्म असतात. उदाहरणार्थ धने हे एक द्रव्य आहे ज्याचे गुण थंडावा आणि रुचकरता आहे. त्यानंतर आहे कर्म म्हणजे कोणत्याही द्रव्याचे कार्य किंवा परिणाम. उदाहरणार्थ व्यायामाचे कर्म म्हणजे शरीर मजबूत करणे आणि तंदुरुस्त ठेवणे. या श्लोकात सांगितले आहे की कोणत्याही द्रव्याचे सामान्य आणि विशेष गुणधर्म जाणून घेऊन त्याद्वारे योग्य प्रकारे त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. आता पुढचा श्लोक हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदस्य उच्यते. आयुर्वेद हे शास्त्र आपल्याला कोणत्या गोष्टी हितकर आहेत आणि कोणत्या अहितकर हे सांगतं. आरोग्य म्हणजे काय आणि ते कसं राखायचं हे या शास्त्रात सांगितले आहे. शरीर इंद्रिय सत्व आत्म संयोगधारी जीवितम नित्यगश्चानुबंधश्च पर्याय आयुरुच्यते. या श्लोकात शरीर, इंद्रिय, सत्व आणि आत्मा यांच्या संयोगामुळे जीवन टिकते असं सांगितले आहे. त्यापुढे सर्वदा सर्व भावाना सामान्य वृद्धी कारणम ह्रास हेतू विशेषश्च प्रवृत्ती उभयस्य तु. सर्व गोष्टींच्या वाढीसाठी सामान्य कारण आणि घटासाठी विशेष कारण असतात. हे श्लोक आपल्याला आयुर्वेदातील महत्त्वाचे सिद्धांत शिकवतात आणि या सिद्धांताला सामान्य विशेष सिद्धांत असे म्हणतात. आता पुढील श्लोक सत्व आत्मा शरीरम च त्रयम मे त्रिदंडवत लोकतिष्ठती संयोगा तत्र सर्वान प्रतिष्ठितम. शरीर, इंद्रिये, मन आणि आत्मा यांच्या एकत्रित योगामुळे जीवन टिकते
हा त्रयम त्रिदंडासारखा आहे आणि सर्व जग या संयोगाने चालते. पुढील श्लोक. ख आदिनात्मा मन काल दिशाश्च द्रव्य संग्रह सेंद्रियम चेतनम द्रव्य निरेंद्रियम अचेतनम. दिशा, मन, काळ, आत्मा, इंद्रिये, चेतन, द्रव्य हे संयोगाने काम करतात. इंद्रिय नसलेले पदार्थ आणि अचेतन द्रव्य ही याचा भाग आहेत. समवायो अपृथक भावो भूम्यादीना गुणैर्मतः स नित्यो यत्र हि द्रव्यम न तत्र नियती गुणाः. भूमी आदींच्या गुणांच्या समवायाने द्रव्याचे निर्माण होते. गुणांचा नियमन होत नाही. ते नेहमी द्रव्याशी एकत्र राहतात. काल बुद्धी इंद्रियार्थानां योगो मिथ्या न चातिच द्रव्याश्रयांना व्याधीनां त्रिविधो हेतुसंग्रह. काळ, बुद्धी, इंद्रिये आणि इंद्रियांच्या अर्थांचे संयोजन योग्य व अयोग्य ठरते. व्याधी 3 कारणांनी उत्पन्न होतात. शरीरम सत्व संज्ञम च व्याधी नामाश्रयो मताः तथा सुखांना योगस्तु सुखांना कारणम समः. शरीर, मन आणि आत्मा हे व्याधी आणि सुखाचे आधार आहेत. सुखाचे कारण योग्य संयोजन आहे. निर्विकार परस्वात्मा सत्वभूता गुणेंद्रियः चैतन्ये कारणम नित्यो द्रष्टा पश्यति ही क्रियाः. आत्मा निर्विकार आहे. सत्वभूत इंद्रिय आणि गुण आत्म्याशी संलग्न आहेत. आत्मा चैतन्याचा कारण आहे आणि तो क्रिया पाहतो. आता आपण वायूचे गुण पाहूयात. वायूचे गुण वृक्ष, शीत, लघु, सूक्ष्म, चल आणि विशद आहेत. यांचे विपरीत गुण वापरल्याने वायू शांत होतो. यापुढे पित्ताचे गुण. पित्ताचे गुण उष्ण, तीक्ष्ण, द्रव, आम्ल, सर, कटू आहेत. विपरीत गुण वापरल्याने पित्त शांत होते. आणि आता कफाचे गुण. कफ गुरु, शीत, मृदू, स्निग्ध, मधुर, स्थिर, पिच्छिल आहेत. विपरीत गुण वापरल्याने कफ शांत होतो. स्वादू, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे रसांचे संग्रह आहेत. स्वादू, आम्ल, लवण हे वायूला शांत करतात. कषाय, तिक्त आणि कटू हे पित्ताला शांत करतात. कषाय, कटू आणि तिक्त हे कफाला शांत करतात. मंडळी, आता आपण काही आयुर्वेदिक टिप्स बघूया. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. हे तुमच्या पचन संस्थेला चालना देतं आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढायला मदत करतं. योगा आणि व्यायाम व ध्यान करा. रोज सकाळी काही वेळ योगा, व्यायाम आणि ध्यान केल्याने मनशांती मिळते आणि शरीर स्वस्थ राहतं. ताज्या फळांचा आहार घ्या. ताज्या फळांचा आहार घेतल्याने तुम्हाला आवश्यक पोषण मिळतं आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. गोड आणि तुपाचा वापर. आयुर्वेदात तूप आणि गोड पदार्थाचा योग्य प्रमाणाच्या सेवनावर भर दिला आहे, जे शरीरासाठी अत्यंत पोषक असतो. तर मंडळी, आज आपण चरक संहितेतील सूत्रस्थान दीर्घजीवितीय अध्यायातील काही महत्त्वाचे श्लोक आणि त्यांचे अर्थ समजून घेतले. तसेच काही आयुर्वेदिक टिप्सही पाहिल्यात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आनंदी रहा.